नागपुर पुलिस ने शहर के एक व्यवसाय से लाखों की ठगी करने वाले 3 साइबर अपराधियों को गिरफ्तार किया है। तीनों आरोपी बिहार के रहने वाले हैं। इन्होंने टाटा ग्रुप के नाम से फर्जी मेल आईडी बनाकर धोखाधड़ी की थी। पुलिस ने दी जानकारी के अनुसार आरोपियों की पहचान गणेश सरयुग पासवान, रविरंजन कुमार योगेंद्र पासवान और रोहित कुमार सहदेव पासवान के रूप में हुई है। फिरियादी शैलेंद्र कृष्णभूषण चौधरी को गणेश पेट के राहुल कॉम्प्लेक्स में टाटा एंटरप्राइजेस का स्टोर शुरू करना था। इसके लिए उन्होंने जूडियो की वेबसाइट पर आवेदन किया। आरोपी ने फर्जी मेल आईडी बनाकर शैलेंद्र को फर्जी आवेदन भेजा और उससे भरवाया। शैलेंद्र ने आवेदन पत्र भरा। इसके बाद रजिस्ट्रेशन और अन्य प्रक्रियाओं के लिए आरोपियों ने उनसे रुपए जमा कराए। उनकी शिकायत के आधार पर साइबर पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया था। पुलिस जांच के बाद नागपुर पुलिस की एक टीम बिहार के नालंदा पहुंची और तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया। उनके कब्जे से 2 मोबाइल फोन जब्त किए गए। आरोपियों को अदालत में पेश करने के बाद पुलिस ने हिरासत में भेज दिया। सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे 2023 मध्ये एक 108 नंबरचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी जे आहेत ते 51 वर्षाचे आहेत। त्यांना जोडिओची फ्रँचायझी पाहिजे होती, त्यासाठी त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं होतं। त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला जे सायबर आरोपी आहेत त्यांनी ट्रॅक करून फिर्यादीला कॉन्टॅक्ट केलं की बाबा आम्ही अशी जोडिओ फ्रँचायझी तुम्हाला मिळवून देतो, त्यासाठी फॉर्म वगैरे पाठवले आणि ते फॉर्म भरून प्रोसिजर करायला सांगितले। फिर्यादीला ते फॉर्म उभे टाटाच्या जोडिओ सारखे वाटल्याने त्यांनी ते फॉर्म भरून प्रोसिजर केली आणि ते आरोपींनी सांगितल्याप्रमाणे एक अकाउंटवर, पंजाब नॅशनल बँकेच्या अकाउंटवर फिर्यादीने 20,35,500 रुपये पाठवले। ज्या वेळेला ही फ्रँचायझीसाठी टाळाटाळ व्हायला लागली त्यावेळेला फिर्यादीला कळालं की आपल्याबरोबर फसवणूक झालेली। त्याप्रमाणे तक्रार दिल्यानंतर 2023 मध्ये 108 नंबरचा गुन्हा सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे। आरोपीला ट्रॅक करत असताना पंजाब नॅशनल बँकेचे अकाउंट होल्डर गणेश पासवान वय 40 वर्ष याला ट्रॅक करून गाव बिहारी बेगा, पोस्ट माफी, जिल्हा नालंदा येथे जाऊन त्याचा शोध घेतला। शोध घेऊन त्याला पकडलं। त्यानंतर आमचे टेक्निकल हेल्प वगैरे, लोकेशन्स वगैरे हे काढून बाकीचे त्याच्यासोबतचे दुसरे 2 आरोपी रविरंजन पासवान वय 25 वर्ष आणि रोहित पासवान जो ATM मधनं अमाऊंट विड्रॉ केलेली आहे, त्या दोन्ही आरोपी असे 2 आरोपी आणि अकाउंट होल्डर ज्यासाठी त्यानं सायबर ठगी करण्यासाठी त्याचा अकाउंट प्रोव्हाइड केलेलं आहे, असे 3 आरोपीला बिहारी बेगा, पोस्ट माफी, जिल्हा नालंदा, बिहार येथून आम्ही ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे। सदरचे गुन्ह्याचा तपास PI अमोल देशमुख सर करत आहेत। त्यासाठी आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली DCP गोयल सर, ACP पाटील साहेब तसेच सिनियर PI अमित डोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी API विवेक लामचोरे, पोलीस नाईक प्रफुल्ल जनबंधू, पोलीस हवालदार शैलेश नेगोट आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश काकड असे आम्ही सदर ठिकाणी जाऊन या 3 आरोपीला शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आणलेलं आहे। यासाठी आम्हाला टेक्निकल हेल्प, लोकेशन वगैरे पुरवण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल रोहित मटाले यांनी मदत केली। हे जे आरोपी आहेत त्यातले 2 आरोपी गणेश पासवान आणि रविरंजन पासवान हे वीटभट्टी किंवा हातमजुरी हे काम करत होते आणि रोहित पासवान सध्या काहीच काम करत नव्हता। यांचा मास्टर माइंड आता यांच्याकडे पुढे चौकशी चालवली आहे, एक लिंक मिळालेली आहे, त्याच्यातून पुढं जे आरोपी निष्पन्न होतील ते मास्टर माइंड असेल। हे तर